थंडीच्या दिवसात आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे गाजराचा हलवा. तो पारंपरिक पद्धतीने कसा बनवायचा ते पाहूयात. हा गाजराचा हलवा बनवण्यासाठी लाल चुटूक अशी गाजरं घ्यायची. ती स्वच्छ धुवून, शिलून, खिसून घ्यायची. खिसून घेताना यामधील मधला भाग मात्र काढून टाकायचा आहे. आता एका कढईमध्ये खिसून घेतलेले गाजर टाकून 1-2 मिनिटं परतून घेऊ. त्यानंतर त्यामध्ये अर्धा कप दूध टाकून मिक्स करून झाकण ठेवून शिजवून घेऊ. यासाठी मी गाजराच्या खिसात सर्व दूध एकदम न टाकता आधी टाकलेले दूध आटल्यानंतर पुन्हा अर्धा कप दूध टाकले आहे. अशा पद्धतीने मी येथे अर्धा किलो गाजरासाठी 1 कप वजनी म्हणा तर 250 ml दूध वापरले आहे. दूध आटल्यावर खिसून घेतलेला खवा टाकून तो यामध्ये एकत्रित करून घेऊ. खवा घातलेले मिश्रण सुकले की साखर टाकून हलवून घेऊ. हलवा साखर विरघळून थोडासा कोरडा होत आला की यामध्ये वेलची पूड व कट करून घेतलेले काजूचे तुकडे टाकून मिक्स करून घेऊ. आता यामध्ये साजूक तूप टाकून परतून घेऊ. अशा प्रकारे पौष्टिक तसेच चवीला एकदम स्वादिष्ट असा गाजराचा हलवा बनवून तयार आहे. थोडासा थंड झाल्यानंतर तो मी एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेतला आहे. हा हलवा फ्रीजमध्ये 1 आठवडा चांगला टिकतो. एकदा नक्की बनवून पहा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.